पिंट्या चला आता बसा. हा छान आलेत रे आपले फोटो. चल ना सेल्फी काढूया. ही लवकर. की मग ऐक ना, ते आता सेल्फी तुझे फोटो काढणं बस ना आता. कंटाळा काहीतरी बोल ना. काय यार शी असं बोर का झालायस तू एकदम. जाऊ दे मी माझंच काढते. मॅडम, हा शिमलाचा स्टे जरा वाढवता येईल का? शिमलाचा स्टे थोडं वाढवता येईल का? हो ऑफकोर्स वाढवता येईल. अगदीच तुम्हाला हवं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतील. डोंट वरी. असं कसं यार, लंडन मध्ये हा प्रॉब्लेम कधीच नाही आलाय मला. एक मिनिट. काय यार शी काय ऑर्डर अरे ठीक आहे तू एखादं बेवरेज ऑर्डर कर ना. तुला हॉटेल काय झालं? अगं बघ ना, ह्यांच्या मेन्यू मध्ये ग्लुटेन फ्री ऑप्शन्सच नाहीयेत. पण जागा चांगली आहे ना. आणि स्वानंदी मॅडम त्यांची मीटिंग संपून जॉईन होतील आपल्याला. आपण तोपर्यंत गप्पा मारूया. नाही यार जाम बोर झाला मला आता. मला नाही आवडली ही जागा. चल आपण दुसरीकडे जाऊया. चल हे आलो ना आता. नाही अजून नको. दुसरीकडे कुठे? चल दुसरीकडे जाऊया. हे खूप बोर जागा आहे. चल स्वानंदी आपण घरी भेटू ना. चल यार, सॉरी चल. स्वानंदी मॅडम. चल तू नसतीस तर मग हे प्रेझेंटेशन इतकं चांगलं होऊच नसतं शकलं. मॅडम व्हॉट? मी काहीच नाही केलं रे. मी फक्त तुला सपोर्ट केलाय. दॅट्स इट. तेवढंच नाहीये हजिरा, तुझ्या बोलण्यात ना एक नॅचरल चार्म आहे. असं एकदम इझिली फ्लो मध्ये बोलून जातेस ग. आणि किती छान बोलतेस तू, विदाउट फंबल्स. आज बघितलं ना, तू बोलताना ना सगळे मन लावून ऐकत होते, इन्क्लुडिंग मी. तेव्हा ना मला माझ्या ह्या हुशार बायकोचा खूप जास्त अभिमान वाटला. खूप जास्त. रिअली थँक्यू सो मच. बट यू नो व्हॉट, मी हे असं प्रेझेंटेशनचं काम खूप दिवसांनी केलं, त्यामुळे आय रिअली लव्ह डुईंग इट. मलाही खूप मजा आली अरे. आम्हाला ते कळत होतं आणि ते दिसत होतं आम्हाला. अगं तुला मजा येते हे ना जाणवत होतं आम्हाला सगळ्यांना तुझ्या प्रेझेंटेशन मधून. यू नो व्हॉट रूप, मला नेहमीच काम करायला आवडायचं. बट आमच्या इकडे असं असतं ना की पिंट्या दादाने एक लेवल सेट केली आहे. ओके, सो कुठलंही काम करायच्या आधी मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. सो समज ते काम त्या स्टँडर्डचं नसेल तर मग नाही करायचं वगैरे असं व्हायचं. आता मला सांग, मी एकदम त्या लेवलपर्यंत कशी पोहोचणार ना? पण लग्नानंतर तू बघतोच आहेस की मला माझ्या कामांकडे फारसं फोकस करून लक्षच देता नाही आलं. नाही कळतंय मला, पण अधीरा तुझ्यात ना ग खूप पोटेन्शियल आहे. आणि आय रिअली फील की तू त्या पोटेन्शियलचा वापर केला पाहिजेस. तूच म्हणतेस ना ते लेट बायगन्स बी बायगन्स. म्हणजे जे झालं ते झालं, ते जाऊ दे ना. पण आता तू पुन्हा असं फुल फ्लेज काम का नाही सुरू करत आहेस? मला सांग, डोंट यू मिस वर्किंग? Yeah, I mean, I do sometimes. I really do. बघ कर ना परत सुरू. मला सांग अधीरा, तू कसली वाट बघतेस? ट्रस्ट मी, तू खूप छान काम करशील. एकदम असं रॉकिंग काम करशील. Are you sure? मला असं फुल फ्लेज काम करायला जमेल? 100%. विश्वास काय, मला खात्री आहे. अधीरा, तू माझ्यावर एवढा विश्वास ठेवलास, जसं मी तुला काउंट करू शकतो तसं तू सुद्धा मला काउंट करू शकतेस. तू काही करशील ना त्यात मी तुझ्यासोबत आहे. 100-200, अगं मी 1000% सपोर्ट करेन तुला. पण तू तुझं स्वतःचं काहीतरी सुरू कर ना. ओके, मी तुझ्या बोलण्याचा खूप सिरियसली विचार करेन. अँड्रू, थँक्यू सो मच फॉर
फॉर ऑलवेज cheering me up. I love you. अजिबात नाही, तरीही नाही. यार काय एवढी नाटकं करतोयस यार. मस्त येताना जिलब्या खाऊया. नाही 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 हा राजवाड्यांना गोड नको. का? अरे देवा, झालं परत सुरू. काय यार. ते सध्या स्ट्रिक्ट डाएटवर आहेत. बरं बाई, नाही भरवत तुझ्या नवऱ्याला गोड ना. ओके, खरंच नाही भरवणार तुझ्या नवऱ्याला गोड मी. ओके, पण मॉर्निंग वॉकला तर येऊ शकतो ना. मस्त एक्सरसाइज पण होईल. चांगलं असतं ते शरीरासाठी. नाही नाही, नक्कीच आहे, पण ते मी घरच्या घरी करतो. तू पण कर ना माझ्या बरोबर. शांत बसण्याचं एक्सरसाइज. नाही यार, तेच तर मला जमत नाही ना. एका जागी स्थिर बसायला नाही जमत मला. म्हणून तर मॉर्निंग वॉकला जाते ना. चल ना तू पण. देवा, किती वेळ चालणार आहे हे सॅम आणि सॅमुडी. वीट आलाय मला. हो स्वानंदी मॅडम, तुम्ही सांगा ना हिला. हे बघ, मला ना 30,000 स्टेप्सचं टार्गेट आज पूर्ण करायचं आहे. ओके, म्हणून कंपनी म्हणून तुला मी बोलवते. चल ना प्लीज सॅम यार. 30,000 स्टेप्स? बापरे, एवढं तुम्ही कधीच चालू शकणार नाही. बस. अहो, त्यांना नाही झेपणार एवढं. त्यांना दमा आहे. अगं तू कॉलेज पासून आहे ग, काय नाही होत एवढं. चल 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 चल. हे बघ, तुला कंपनी हवे, तू स्वानंदी मॅडमना घेऊन जा. त्यांना वॉक वगैरे सगळं आवडतं. जा. हे काय वेडा आहेस का तू? मी लंडन वरनं तुझ्या बायको बरोबर फिरायला आलीये का?